आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडीन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन. फार कमावून गमावण्यापेक्षा मोजकेच कमावून जतन करणे महत्त्वाचे आहे, मग पैसा असो की माणसं. शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणे अधिक उत्तम असते. गरजा आणि इच्छा यामध्ये खूप फरक असतो आणि त्याचा समतोल साधताना संपूर्ण आयुष्य निघून जातं. कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका, कारण चालता चालता लोक विश्वासघात करतात. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना किंमत मोजावी लागते. संधी आणि सूर्योदय दोन्हीत एक साम्य आहे. उशिरा जागे होणाऱ्याच्या नशिबी दोन्हीही नसतात. स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागलाच पाहिजे. व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईलाजास्तव साकारायला भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजे आपले आयुष्य. संसाराची झोळी कितीही फाटकी असली तरी जोपर्यंत सुईला धाग्याची साथ असते तोपर्यंत झोळीचे अस्तित्व शाबूत असते. पराभवाची भीती कुणीच बाळगू नये. एक मोठा विजय आपले सर्व पराभव पुसून टाकू शकतो. नातं म्हणजे परीक्षा नाही, पास किंवा नापास ठरवायला. नातं म्हणजे स्पर्धा नाही, जिंकणं किंवा हरणं ठरवायला. समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजे नातं. जीवनात वेगापेक्षा दिशा महत्त्वाची आहे. जर दिशा योग्य नसेल तर वेगाचा काहीच उपयोग नाही. नम्रतेशिवाय ज्ञान मिळत नाही. मिळाले तर ते टिकत नाही आणि टिकले तर ते शोभत नाही. म्हणून जीवनात योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तीसमोर आणि योग्य वेळी नम्र झालेच पाहिजे. कुणाच्या हृदयातून आपली जागा कमी करणे खूप सोपे असते, परंतु कुणाच्या हृदयात आपली जागा पक्की करून ती टिकून ठेवणे खूप कठीण असते. ज्यावेळी तुम्हाला बघताच समोरची व्यक्ती नम्रतेने पाहते आणि आदराने बोलते, त्यावेळी समजून घ्या की जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती आपण कमावली आहे. झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही. ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते. तसंच आयुष्यात काय गमावले हे दुःख विसरून नवीन काय मिळवू शकतो यातच जीवनाचा अर्थ असतो. या जगात सर्व काही सापडेल, पण स्वतःची चूक मात्र कधीच सापडत नाही. पण ज्या दिवशी ती सापडेल त्या दिवसापासून आपले आयुष्य हमखास बदलून जाईल. प्रवास कालही होता, प्रवास आजही सुरूच आहे. माहिती आहे काही इच्छा तुटल्या आहेत, पण काही इच्छा अजूनही बाकी आहेत. आहारात सत्व, वागण्यात तत्व आणि बोलण्यात ममत्व असेल तर जीवनाला खरं महत्त्व येतं. प्रत्येक हृदयाची एक अबोल अशी भाषा असते. ती काहींच्या डोळ्यातून, काहींच्या मनातून, काहींच्या अंतर्मनातून तर काहींच्या स्मित हास्यातून व्यक्त होते. आयुष्यात भावना महत्त्वाच्या. जर आपण प्रतिसाद दिला तर त्या वाढतात, जर आपण दुर्लक्ष केले तर त्या मरतात आणि जर आपण आदर केला तर त्या कायम टिकून राहतात. दुसऱ्याचं भलं करायला कोणत्याही पदाची किंवा पैशाची गरज नसते, फक्त मनात चांगली भावना लागते.
चांगले संस्कार कुठल्या मॉलमध्ये नाही तर चांगल्या कुटुंबात भेटतात. यश ही तुमची सावली आहे, तिला पकडायचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत राहा, ती आपोआप तुमच्या मागे येईल. लक्षात ठेवा, सावली तेव्हाच तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता. दगडात देव दिसतो, गायीत माता दिसते, कावळ्यात तर सगळे पूर्वज दिसतात, पण माणसातच माणूस का दिसत नाही? ज्या दिवशी माणसात माणूस दिसेल त्या दिवशी देवाला सुद्धा प्रसन्न व्हावंच लागेल. तुमचा वजीर गेला म्हणजे तुम्ही खेळ हरलात असा भ्रम काढून टाका. एक प्यादं सुद्धा तुमचं नशीब बदलवू शकते, फक्त धाडस सोडू नका. जेव्हा तुम्ही चंद्र पाहत असता तेव्हा तुम्ही देवाचे सौंदर्य पाहता. जेव्हा तुम्ही सूर्य पाहता तेव्हा तुम्ही देवाचे सामर्थ्य पाहता. जेव्हा तुम्ही आरशात पाहता तेव्हा तुम्ही परमेश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती पाहता. म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेवा. आपण सगळेच प्रवासी आहोत. आपला अंतिम मुक्काम आधीच ठरलेला आहे. हे जीवन ही एक सहल समजून जीवनाचा आनंद घ्या. पुन्हा एकदा प्रयत्न करायला घाबरू नका. यावेळेस सुरुवात शून्यातून नाही तर अनुभवातून होईल. कृतीचे बीज पेरा म्हणजे सवय होईल. सवयीचे बीज पेरा म्हणजे चारित्र्य घडेल. चारित्र्याचे बीज पेरा म्हणजे नशीब घडेल. आयुष्यात माझ्यासाठी साधेपणा हे सर्वात जास्त चांगलं सौंदर्य आहे आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे. सत्कार्यासाठी काम करावं, सत्कारासाठी नाही. इतरांसाठी मनापासून झिजावं, दिखाव्यासाठी नाही. आपली उपस्थिती कुणाला जाणवली नाही तरी चालेल, पण आपल्या अनुपस्थितीची उणीव जाणवली पाहिजे. काय बोलायचे हे आपले ज्ञान ठरवते. कसे बोलावे हे आपले कौशल्य ठरवते. किती बोलावे हे आपला दृष्टिकोन ठरवतो. परंतु एखादी गोष्ट बोलावी की नाही हे मात्र फक्त आणि फक्त आपल्या मनावर व परिस्थितीवर अवलंबून असते. झाडांसारखे जागा, खूप उंच व्हा, पण जीवन देणाऱ्या मातीला कधी विसरू नका. शांतता बऱ्याच समस्यांवर औषध असू शकते, पण सर्वच नाही. जेव्हा मान, सन्मान आणि स्वाभिमानावर वार केले जातात तिथं तोंड उघडल्याशिवाय पर्याय राहत नाही. कुणीही तुमच्या पाठीशी असो किंवा नसो, आपला विश्वास आपल्यासोबत असू द्या. कुणाच्या सहकार्याची कधीच गरज भासणार नाही. अत्तराची बाटली कितीही सुगंधित असली तरी त्यावर फुलपाखरे कधीच बसत नाहीत. त्यांनाही खरं आणि खोटं यातील फरक कळतो. त्याप्रमाणे आयुष्याचा समतोल हा त्यालाच राखता येतो ज्याने आयुष्य तडजोड आणि कसरतीच्या जीवावर उभं केलेलं असतं. विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते, तरी पण कारलं कडू, ऊस गोड तर चिंच आंबट होते. हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे. तसाच भगवंत सुद्धा सर्वांसाठी सारखाच आहे. दोष कर्माचा असतो. आयुष्य थोडंच असावं, पण आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं. आयुष्यभर नुसता पैसा कमावण्याकडे लक्ष देऊ नका, त्याने जगणे बाजूला राहून जाते. जन्माला येताना तुम्ही काय घेऊन आलात आणि मरताना तुम्ही काय घेऊन जाणार, सगळे इथेच सोडून जायचे आहे.